पुणे महानगरपालिकेमध्ये विकास निधीवरून मोठा गदारोळ होताना पाहायला मिळतोय। 2 दिवसांपूर्वीच बातमी आली होती की प्रभाग क्रमांक 9 म्हणजेच अमोल बालवडकर यांचा निधी जो आहे तो भाजपने गोठवला आणि त्यानंतर आज बातमी समोर येते की स्थायी समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये त्यांच्याच पक्षातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे प्रभाग क्रमांक 2 चे खरं तर नगरसेवक आहेत सुहास टिंगरे यांचा देखील निधी जो आहे तो गोठवण्यात आलेला आहे आणि तब्बल 12 कोटी रुपये जे आहेत ते त्यांचे गोठवण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत स्वतः सुहास टिंगरे आहेत। आधी तुमचे सहकारी मित्र अमोल बालवडकर यांचा निधी गोठवण्यात आला आणि आज तुमचा निधी गोठवण्यात आलाय। का नेमका अशा पद्धतीने भाजप तुमच्यावरती का अशा पद्धतीने तुमचा निधी गोठवण्याचा प्रयत्न करते? नाही, खरं तर मी याचा खुलासा ज्यावेळेस आज स्टँडिंग कमिटीमध्ये हा माझ्याबद्दलचा जो ठराव आला त्यावेळेस मी त्यांना विचारणा केली, शहराध्यक्ष आपल्या स्टँडिंग कमिटी चेअरमनना, की नक्की काय माझं न्यायाचं कारण काय, तर ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही त्यामध्ये मला। खरं तर मला म्हणजे त्यांनी ही जी कृती केलेली आहे मला असं वाटतं की याच्यामध्ये हा खऱ्या अर्थाने एक संविधानाचा अपमान आहे। कारण संविधानामध्ये तुम्हाला समानता वगैरे याची जी काही शिकवण असते, समानता आहे, तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे बोलायचं, तुम्ही तुमचं मत व्यक्त करू शकता, परंतु आज एखाद्या आमच्या सहकार्याने जर कुठल्या बाबतीमध्ये त्याचं मत व्यक्त केलं असेल तर त्याचा रोष म्हणून तुम्ही त्यांचा या ठिकाणी आज निधी शून्य करण्यात आला, त्याच्यानंतर आजही माझा करण्यात आला। मला वैयक्तिक माझ्यावरती तुमचा रोष असू शकतो, राजकीय तुमचा माझा काही विरोधाभास असू शकतो, परंतु माझ्यावरती ज्या लोकांनी विश्वास टाकला, ज्यांच्यासाठी मी भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये जी काही कामं करणार होतो, त्याच्यामध्ये माझ्या महिला भगिनी असतील, काही ज्येष्ठ नागरिक असतील, माझे तरुण सहकारी आहे, मला क्रीडांगण उभारायची, त्या ठिकाणी काही गार्डनची कामं करायची, योगा हॉल आहेत, दैनंदिन कामं आहेत, ड्रेनेजची कामं आहेत। त्यातही अतिशय महत्त्वाचे म्हणजे आमचे दिवंगत नेते अजितदादा पवार यांचं शिल्पही त्या ठिकाणी सुशोभीकरणातून आम्ही उभारण्याचा या ठिकाणी मानस ठेवलेला होता, परंतु आज ज्यावेळेस हा पूर्ण निधी शून्य केला तर त्या ठिकाणी आम्ही स्वतः त्यामध्ये म्हणजे आम्हाला स्वतःला प्रश्न पडला की हे कशा पद्धतीने एवढ्या खालच्या थराला कसं जाऊ शकतात, नाही का? म्हणजे आज आमचं ठीक आहे राजकीय, आज आपण केंद्रामध्ये राज्यामध्ये एकत्र आहोत, आज तुम्ही आमच्याला जर कुठल्या आमचं एखाद्या सहकार्य चुकत असेल त्याच्याबद्दल चर्चा केली पाहिजे, चर्चेतनं चांगले मार्ग निघू शकतात ते, परंतु एखाद्या सहकार्याचा असा आमचा निधी गोठवणं हे कितपत योग्य आहे? साधारणतः जी काही कामं तुम्ही सुचवली गेली होती अर्थात ती यादीतील कामं होती, याच्यासाठी तुम्हाला साधारण किती कोटी रुपयांचा निधी जो आहे तो मंजूर झालेला होता? आता या 2026-27च्या ज्या आपल्या बजेटमध्ये मला 12 कोटी रुपये आत्ता माझ्याकडे होते, त्याच्यातल्या बऱ्याच निवेदनांच्या आज ऑलरेडी पेपरमध्ये जाहिराती आलेल्या आहेत। ती 12 कोटींची कामं जी आहेत माझी पूर्ण आज म्हणजे या हप्त्यामध्ये टप्प्याटप्प्याने ती पूर्ण लागणार होती आणि त्या पूर्ण कामांना आज या ठिकाणी ब्रेक आलेला आहे। पण साधारणतः याबाबत तुम्ही स्थायी समितीचे अध्यक्ष असतील किंवा सभागृह नेते असतील यांच्याकडे आणि महापौरांकडे याबाबत काही तक्रार केली आहे का, किंवा ते का गोठवण्यात आले याचे काही कारण मागितलंय का? नाही, आता ॲक्च्युली आज तुम्हाला मी स्टँडिंग कमिटी संपल्यानंतर डायरेक्ट इकडेच आलेलो आहोत, तर खरं तर स्टँडिंग कमिटीमध्ये अचानक असा ठराव समोर आला, त्यामुळे त्यावेळेस मी स्टँडिंग कमिटीचे चेअरमन आहेत श्रीनाथजी भीमाले त्यांनाही विचारलं की नक्की चेअरमन साहेब याच्याबद्दल काय आहे, तर त्यांनी समाधानकारक त्या ठिकाणी उत्तर दिलेलं नाही आहे। परंतु ज्या ठिकाणी मग असा प्रस्ताव आला जो आम्हालाही व्यवस्थित वाटला नाही म्हणून आम्ही त्याला विरोध केला, मग त्याच्यावरती मतदान घेण्यात आलं आणि 10-3 असा ठराव त्यांनी त्या ठिकाणी संमत केलेला आहे। आणि हा प्राथमिक याच्यामध्ये त्यांनी स्टँडिंगमध्ये तो माझा ठराव त्याच्यामध्ये आणलेला आहे वर्गीकरणाचा, अजूनपर्यंत तो पुढे गेलेला नाही आहे। तर बघूया येणाऱ्या काळामध्ये आमच्या ज्या नेत्या आहेत सुनेत्राताई पवार त्यांच्या कानावरती नक्कीच घालूया विषय। एकंदरीत तुमच्या प्रभागासाठी साधारणतः किती निधी जो आहे तो अलाउट झालेला आहे आणि तुमचा वैयक्तिक जो यादीतला जो विषय आहे तो वगळता इतर जो मुख्य विकास कामांसाठीचा जो निधी आहे तो तुम्हाला साधारणतः किती मिळालेला? नाही, आता या वर्षीचं आपण जर बघितलं तर यावेळेस काही निवडणुका होत्या, आचारसंहिता होत्या, तर आता खऱ्या अर्थाने इथून पुढे ती सगळी कामं लागण्याचे कॉमन बजेट आहेत ते, परंतु जो मेन यादीमधला जो माझा वैयक्तिक जो होता 12 कोटींचा तो पूर्णपणे आज गोठवण्यात आलेला आहे। तर अशा पद्धतीने या सगळ्या पार्श्वभूमीवरती अर्थात सुरुवातीला अमोल बालवडकर आणि त्यानंतर आता सुहास टिंगरे अशा पद्धतीने राष्ट्रवादीच्या ज्या नगरसेवक आहेत त्यांच्यावरती भाजपने अशा पद्धतीने सूड उगवण्याचा प्रयत्न केला आहे असं त्यांचा आरोप आहे। अर्थात यामध्ये आता हे सगळे राष्ट्रवादीचे जे नगरसेवक आहेत ते आपल्या पक्षश्रेष्ठींकडे अर्थात सुनेत्रा पवारांकडे तक्रार याबाबतची करणार आहेत आणि त्यानंतर नेमकं काय घडतंय पुणे महानगरपालिकेमध्ये हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। विश्वजित भालेराव, बखर लाईव्ह, पुणे। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।